हॅलो गाईज, माझं नाव सचिन पाटकुले. आम्ही आलेलो इथं साई टेकडी म्हणून आमच्या इथे एक प्लेस आहे. तर त्या प्लेसवर तुम्ही बघू शकतात की किती घनदाट जंगलात आम्ही आलेलो आहे. ह्या जंगलाची खासियत म्हणजे इथं वेगवेगळ्या वनस्पती असतात या जंगलामध्ये. आमचे मित्र आलेले आहे ईश्वर भाऊ, आणि हे स्वतः आम्ही ट्रॅकिंग करतो इथं. आणि इथं ॲक्च्युअल जायला पण जागा नाही, कुठंच नाही आहे. इथं मोठमोठे साप, पिच्चू आणि बिबट्या पण असण्याची शक्यता आहे इथं. तर आमचे अजून 2-3 जे मित्र आहे ते पुढे गेलेले आहे. आणि बस बाकी बघा तुम्ही, एन्जॉय. आता सध्या तुम्ही कशाचा आवाज ऐकला असेल त्याचा एक्सपिरियन्स सांगा. आता जर का मॅच केलं ना तर हा आवाज ओरिजिनल होता, कोकिळाचा. कोकिळाचा होता तो. म्हणजे पर्यटक मंत्री अतुलजी दुबिले हा, तर हे आपल्याला रस्त्याचं मार्गदर्शन सांगतील की कोणत्या रस्त्यावरून इथपर्यंत येण्यासाठी किती दूर आहे. त्यांचे म्हणून माईक प्रस्ताव करा. संभाजीनगरच्या छावणीमधून आलो, आर्मी एरियातून. येताना तर आम्ही रोडाने आलो, जाताना आता दुसरे व्यक्तिमत्व सचिनजी पाटकुळे साहेब हे मार्गदर्शन देणार आहेत आपल्याला. हे मार्गदर्शन देतात आणि सेफ्टी सुविधाचे मार्गदर्शक आहे आमचे. आमची पूर्ण सेफ्टी यांनी बघितलेली आहे. कोणत्या रस्त्याने जावे, कोणता मच्छर चावल्यावरती काय लावावे, कोणता प्राणी दिसल्यानंतर त्यांचे पायाचे ठसे बघून ते सांगतात की आता किती वेळापूर्वी प्राणी इथून गेलेला आहे, बिबट्या गेला, वाघ गेला. तर ते सगळे सचिन भाऊ अशा भयंकर ठिकाणी आणि खूप खतरनाक ठिकाणून आम्ही आलो आहे आत्ता. ॲक्च्युअली तिथं जागा पण नव्हती यायला आम्हाला, पण आमचे मित्र मंगेश भाऊ थोडी वय आहे पण त्यांनी अशा ठिकाणाकडून जागा काढून आम्हाला मार्गदर्शन करून इथपर्यंत आणलं आहे. आम्ही ॲक्च्युअली आमचा आता जवळपास 80% तर प्रवास झाला आहे इथला, आता फक्त 20% बाकी. पण आजचा दिवस एकदम आमच्या आयुष्यातला खूप चांगला दिवस आहे आणि आठवणीत राहील असा दिवस आहे. आता आशिष भाऊ धारकर पर्यावरण मंत्री आहेत. आम्हाला वातावरणाबद्दल सगळं, इथे वातावरण कसं असेल, पाण्याचा धबधबा चालू आहे की नाही आहे, पाणी कसं असेल, कोणत्या पाण्याचं तुम्ही हात लावायला पाहिजे, कोणत्या पाण्यात तुम्ही आंघोळ करायला पाहिजे, ही सगळी माहिती आम्हाला. आणि स्विमिंग एक्सपर्ट असल्यामुळे आम्हाला कोणत्या तलावात कोणत्या पाण्यात जायचं हे सगळं आम्हाला आशिष भाऊ धारकर साहेब सांगतील. आता पुढचं मार्गदर्शन आशिष भाऊकडनं घ्यावे. नमस्कार, माझं नाव आशिष. धन्यवाद वाघ साहेब. मी काय म्हणतो त्याला, मनाने एकदम डॉक्टर साहेबांचं स्वागत करतो, कारण की त्यांनी आम्हाला रात्री आठवण दिली की बाबा चला आपण मागच्या वेळेस संडे फिक्स केला होता, तर ह्यावेळेस येऊ. सगळ्यात अगोदर तर डॉक्टर साहेबांचं खूप खूप आभार, कारण की तुम्ही आज वेळेवर पण आलात, म्हणून खूप खूप धन्यवाद डॉक्टर साहेब. ही गोष्ट म्हणजे वेळेवर आले आज. चला आता शेवटचं मार्गदर्शन करतील अभिजित भाऊ जोंधळे साहेब, आणि हे आमचे मॅनेजमेंट हेड आहे. सगळं मॅनेज करायचं काम अभिजित भाऊकडे आहे. एखादा उशिरा येत असेल त्याला लवकरचा टाइम सांगायचा, एखादा लवकर येत असेल त्याला उशिराचा टायमिंग सांगून त्याला मॅनेज कसं करायचं हे आमचं अभिजित भाऊ जोंधळे आपल्याला सांगतील. अभिजित भाऊ, आज आम्ही 2 वर्षानंतर हा प्लॅन केला आहे ट्रॅकिंगचा. त्यासाठी मंगेश वाघ हे लवकर येत नव्हते. रोज सकाळी साई डिग्रीच्या मागच्या भागाला आम्ही आलोय. आता आम्ही ते एन्जॉय करतोय. खूप छान निसर्ग आहे, खूप छान मजा येते. तुम्ही पण या, घरी बसू नका, उठा आणि लवकर या. धन्यवाद. पुढील मार्गदर्शन करतील आपल्याला ईश्वर भाऊ, कारण ईश्वर भाऊ आपल्या ग्रुपमध्ये पहिल्यांदा जॉईन झालेले आहेत. आता पुढील त्यांना हा अनुभव कसा राहिला ते सांगतील. मी तुर्कावर खराडीहून आलेलो आहे. माझे सगळे मित्र परिवार यांनी एक दिवस ट्रॅकिंगचं काढलं आणि मी त्यांच्या संग आज संडेला आलो. मला खूप चांगलं वाटलं. परिसर चांगला आहे,
तुम्ही बी सगळ्यांनी हर संडेला या आणि एन्जॉय करा. वा वा वा